नमस्कार सगळ्या भावा बहिणींना। तर भावा बहिणींनो, आपला मसाला बिझनेस चालू झाल्यापासून तुम्हाला घरचा व्हिडिओ कमी प्रमाणातच यायला लागल्यात आहे। तर म्हणलं चला आज मस्त पैकी असा घरचा पण व्हिडिओ, डेली मोठा व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ घरचा टाकती। तर सगळ्यांनी बघा। आणि तुमच्या पूनमताईंनी गावाकडचा गावरान मसाला झणझणी चालू केलेला आहे। दाजी मिरच्या निसतेत आहे, तिकडे दिसतेत आहे का तो का? माझं झेंपराचं पण काम चालू आहे ना। जणांचा स्टँड आहे का तिथं? तर आज आपण म्हणजे आता तिकडे असेल ना, पप्पा नेलंय का स्टँड वर? तर आता आपण जी काल बनवलेला होता मसाला, तो सगळा ऑर्डरला पॅकिंग झालेला आहे ऑलरेडी भाऊ बहिणीनो। आता सोमवारी सगळ्यांच्या ऑर्डर रिलीज करायच्या, म्हणजे आपापल्या गावाला पोहोचवायच्या। तर मस्त पैकी असं स्वयंपाकाची तयारी चालली। लिकी माझ्या करते ते स्वयंपाक, त्यांची आईला बिजी आहे, काय सांगायचं। आईला आण सुद्धा नीट खाया भेटत आहे। माझ्या लिकी मला टायमावर आणून देते ते। तब्येत नाही ना नीट, हो का? माझ्या लिकी कशा स्वयंपाक करते ते बघितलं ना? हो का? आता व्हिडिओ काढायला म्हणजे आता पुरी काय एवढे ही करत नाहीत भाऊ बहिणीनो। मीच मलाच काढावं लागतात व्हिडिओ, कारण की त्या नाही तर काय एवढ्या मन लावत हे करत। तर चला म्हणलं आज पुरी काय स्वयंपाक बनवतात ते दाखवा म्हणलं सगळ्या भावा बहिणींना। तर काय काय भाजी बनवली आज? आज होय हा, तुझ्यासाठी स्पेशल अंड्याची सब्जी। हा, पप्पासाठी काय बनवले? डाळ। तर आजचा बेत बघा काय स्पेशल तुमच्या भाच्यांनी बनवलाय। आणि पिया तर आहे ना मसाल्याच्या वासाने तिकडच पळती बघा सारखी, काय म्हणतात डंका मशनीकड। तिथनं मसाला नाही मम्मी, मला इथला मसाला दे, ती ऑर्डरला तू टाकणार आहे तीच मसाला पाहिजे कालवणाला। लय भारी त्याचा वास सुटलाय। आणि कालवण असताना भांडी घेऊन येते आणि म्हणते मला चटणी दी खायला, मला लय भारी वासानेच असं वाटतंय गप्पा गप्पा खावा। काय म्हणलं खरं नाही बाबा। बघा कसं काय चाललाय बहिणी बहिणीचा स्वयंपाक। ए नादखोळा। तर घरचं आता कसं आहे, मसाला बिझनेस आपण चालू केला भाऊ बहिणीनो, तेव्हापासून काय झालंय घरचं डेली ब्लॉग तुम्हाला काय टाकायला मला म्हणजे टाइमच भेटना। पुरी तर बघत्यात काय हवाय माझी सध्याच्याला लय। आता मसाला संपला, आता परत दुसऱ्या ऑर्डरीसाठी तयार करायचं। आता तयारी आता करावं लागेल उद्याच्याला। आता आज सगळं पॅकिंग झाला, आता परत आता पुढची ऑर्डर साठी ही मसाला तयार करावाच लागेल ना। मामानं मावशांनो काय सांगावं तुम्हाला, 2-3 दिवस राबत त्यात आणि एका दिवसात सगळा मसाला खपतोय। परत मग स्टार्टिंग लय हवा टाईट होती भाऊ बहिणीनो। मसाल्याचं काम बी लय चिंगूट असतं या। तर हो का, इकीचं काय चाललंय, 26 जानेवारी साठी गाणं पाठ करायचं चाललंय या। तर आता चला, आता पुढच्या मसाल्याची तयारी लवकरच होणार आहे आपली। मिरची राहिली, थोडी राहिली नीट करायची। आता उद्या कांदा कापावा लागल, खसा खसा लसूण फिसून निवडावा लागल। आता मसाला तयार करायचा म्हणल्यावर आता पुढच्या ऑर्डरी तयार नको होय कराय तुमच्यासाठी, होय होय व पुढच्या ऑर्डरींची तयारी चालली या। तिथं रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावा लागते भाऊ बहिणींनो। बघा दमून दमून जातात दाजी बी का नाही? सोपं आहे का कोणतं काम? वाटतंय तेवढं भाऊ बहिणींनो, लय अवघड। पण चला कसं का व्हायना आपल्याला घरी बसून म्हणजे काम काम पाहिजे होतं ना। कसं आहे कष्टाशिवाय फळ नाही भाऊ बहिणींनो, त्यासाठी जीवाला त्रास घ्यायचा आहे। आणि आपलं आता कसं आहे लेकरा बाळांचं शिक्षण ही चालू आहे, त्याच्यामुळे आई बापांनी नाही मेहनत घ्यायची तर कोण घेणार? आणि तसं बी आपण पहिल्यापासून कोणाच्या अपेक्षावर नाही, त्याच्यामुळे आपलं कष्ट आपल्यालाच करायचंय।
तर आता जम्पर दिली बर का मी, आता काय दिली शिवून, काय शिवायच्यात अजून मला बाकी येत. तर पुरींचा चाललाय स्वयंपाक इथं मस्त. बापासाठी डाळ कांदा, माझ्यासाठी स्पेशल अंडा भाजी, अंड्याचं कालवण. मम्मी आपण अंडा बिर्याणी कधी खाल्लीच नाही. खाऊ ना, मग कधी करायचं? खाव एखाद दिवस. आपला बी टाइम आहे का? अपना भी टाइम आएगा अंडा बिर्याणी खाने का. होय भाऊ बहिणींनो. काय तर बिर्याणीचा अंडा असतो, दुसरं काय. पण मटणाच्या जागेवर अंडे टाकायचे, कसं लागतंय ना बघायचं. अपना भी टाइम आएगा. माझ्या हाताची लय आग होती. आणि आम्ही कसं करत असेल, एक दिवस मिरच्या निसल्या तर म्हणते माझ्या हाताची लय आग होती. म्हणजे मी त्या दिवशी मिरच्या निसल्या, माझी नाही झाली बाबा. माझं लय होती बाई आग. तर चला भाऊ बहिणीनो, झणझणीत बेत आज चालू आहे जेवणाचा. आणि पुरी मस्त जेवण रोज बनवते ते, पण मला दाखवायलाच तुम्हाला टाइम भेटत नाही. माया माग माझीच कामं चालू असते ती, त्याच्यामुळं मला दाखवायला तुम्हाला टाइम भेटत नाही. नाही तर मी दाखवलं असतं पुरी काय करते ते, काय नाही जेवण मस्त पैकी. तर झणझणीत आपला गावाकडचा मसाला, आता गावाकडचा गावरान मसाला बनवायला सुरुवात केली भाऊ बहिणींनो. तर फटाफट सगळ्यांनी उशीर न करता गावाकडच्या गावरान मसाल्याचा स्वाद घ्या, ऑर्डर टाका फटाफट. आणि गावाकडच्या तुमच्या पूनमताईच्या भगुल्यातल्या मसाल्याचा स्वाद घ्यायला विसरू नका. तर आता 2 मशनी आणल्यात, तुम्ही तर बघितल्यात. दळणं दळायचं वाहिलंच, मसाला कुटायचं वाहिलंच, तुमच्या पूनमताईचं शिलाईचं काम वाहिलंच. हा, आपली भाऊ बहीण एवढी प्रेमानं व्हिडिओ बघतात, त्यांना व्हिडिओ बनवून अपलोड करायचं वाहिलंच. कितीतरी काम असतात माग, भरपूर अशी काम आहेत माग भाऊ बहिणींनो. भरपूर असा जीवाला त्रास होतोय, पण काय आहे ना, केल्याशिवाय मार्ग नाही. बरोबर का नाही? तर चला बघा, डेली ब्लॉग मी आज आहे ना घरचा आहे ना, तर व्हिडिओ तुम्हाला टाकती. तर आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की पूनमताई आम्हाला तुमचं व्हिडिओ लय आवडतात. आता जेवढं बी मला ऑर्डर साठी फोन येतात ना, भरपूर फोन येतात भाऊ बहिणींनो. आणि आपली भरपूर भावा बहिणींनी प्रतिसाद पण दिला आपल्या बिझनेसला बर का. त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद बर का, की तुम्ही एवढं मला आहे ना भरभरून प्रेम दिलं, एवढं भरभरून साथ दिली. आपले मसाले सगळ्या भावा बहिणींनी आहे ना असे मनापासून ऑर्डर टाकल्या. 2-2 किलोची, 1.5 किलोची, 2 किलोची, किलोची अशा ऑर्डर येतं. काय काय कवचितच भावा बहिणींच्या अर्धा किलोच्या ऑर्डर येतं. आयो नाही तर सगळ्या भावा बहिणींच्या तुम्हाला सांगते, किलो, 2 किलो, 1.5 किलो आणि कवचितच तेवढ्या पावशेर आणि अर्धा किलोच्या ऑर्डर येतात. त्याच्यामुळे आपला मसाला आहे ना सगळा संपतो या. आणि एवढं प्रेम दिल्याबद्दल खरंच मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही तुमच्या पूनमताईच्या दाजीच्या कष्टाला एवढं मनापासून प्रेम आणि एवढं मनापासून तुम्ही म्हणजे आपल्या बिझनेसला मनापासून भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद करते भावा बहिणींनो. तर चला आता डेली ब्लॉग तर भावा बहिणींना आहे ना बरंच ध्यान होतं. आता एवढ्या ह्याच्यात काय झालंय, माझं मसाल्याचं सारखं व्हिडिओ चालू झालेत ना, आता मसाला तर ते मसाल्याचाच व्हिडिओ येतात आहे. तर घरचं डेली ब्लॉग काही येईना ताई तुम्हाला. तर मी ती बी आता भावा बहिणींनो जसा वेळ मिळेल ना मला, आता हो का मसाला आज पॅकिंग केली, आज दिवस अख्खा पॅकिंग मध्येच गेलाय. सगळ्या भावा बहिणींच्या ऑर्डर पॅक करून टाकल्या आणि सगळ्या भावा बहिणींनी पैसे पण सोडलं सगळ्या ऑर्डरचं. तर आता सगळ्या ऑर्डर पॅकिंग करून आता आपापल्या गावाला, आता उद्या रविवार सुट्टी, उद्या नाही पण सोमवारी सगळ्यांच्या ऑर्डरी आपापल्या गावाला पाठवून द्यायच्या. तर भावा बहिणींनो 2-4 दिवसात तुमच्या ऑर्डरी तुमच्या घरापर्यंत पोहोचवात्या. तर मला काय म्हणायचंय, मसाला तुमच्या घरी आल्यावर मसाल्याचा जी स्वाद घ्याचाल ना, त्याचा
तुम्ही भरभरून मला व्हॉट्सअपला सांगताय की पूनमताई मसाला खूप छान होता, आम्हाला लय आवडला, असं तसं. त्याच्याबद्दल पण मी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते की तुम्ही आपल्या मसाल्याला पण चांगला प्रतिसाद देताय. आणि गावाकडचा गावरान तुमच्या पूनमताईचा भोगोल्यावालीचा मसाला मार्केटला उतरलाय आता. तर तुमच्या मित्र मैत्रिणी कोण तुमचे जी नातेवाईक कोण तुमच्या संपर्कात असेल त्यांच्या बरोबर पण आपला मसाला शेअर करा. आणि नक्की ऑर्डर करायला विसरू नका. आपला गावाकडचा गावाकडचा भोलेनाथ गावरान मसाला आपल्या मसाल्याचं नाव आहे. आणि आपल्या भगुल्यात भाजूनच तुमच्यापर्यंत येणार. आणि आपल्या मसाल्याला सगळं गावरान मटेरियल वापरले जात आहे भाऊ बहिणींनो. तर चला एवढं सांगते. आता काय जेवायची पण तयारी करायची, जेवायचंय, कपडे शिवायच्या, लय काम असतंय माझ्या पण माग. मानपाटी एक होती माझी भाऊ बहिणीनं, डोकं इचराय सकट मला टाइम नसतो या, इतकं काम असतंय माझ्या माग पण. आणि तुमचं दाजी पण मनापासून साथ देतात तुमच्या पूनमताईला. कसं आहे दोघं मिळून आम्ही आहे ना भरपूर जीवाला त्रास घेतोय का तर आपल्या लेकरांचं भविष्य घडवायचंय त्याच्यामुळं. तर चला भाऊ बहिणींनो, असंच तुमचं प्रेम राहू द्या. आणि व्हिडिओला जर आहे ना, आता व्हिडिओ लॉंग व्हिडिओ आहे ना जरा कमी रेंज मध्ये चालते ते का तर आहे ना व्हिडिओ बिझनेसचं म्हणजे असं मसाल्याचं ह्याचं व्हिडिओ काय एवढं कुणी ध्यान देऊन बघत नाही. आता जेवणाचा व्हिडिओ आपल्याला भाऊ बहीण म्हणतात टाका टाका टाका, पण जेवणाच्या व्हिडिओला काय भाऊ बहिणीनं जेवायलाच टाइम नसतोय, तर जेवणाचा व्हिडिओ का बनवावा ही पंचायत. तर चला त्यातली त्यात मी प्रयत्न करते बनवण्याचा. तर ज्या वेळेस मी फ्री असन मोकळी असन त्यावेळेस नक्की प्रयत्न करेन मी तुमच्यापर्यंत आपल्या जेवणाचा व्हिडिओ पोहोचवण्याचा. आणि जसं तुम्हाला आवडल तसं जेवणाचं व्हिडिओ आपलं येत्याल उन्हाळ्यात असं बाहेर बसून. तर चला बाय बाय करते आता सगळ्यांना.